आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सराव संच 5.3 शिकणार आहोत. पहिले गणित बघूया. 7x वजा 9y कंसाचा घन 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. सुरुवातीला आपण सूत्र लिहूया. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. पुन्हा ते गणित खाली लिहून घेऊया. 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. चला आता ए क्यूब इथं ए म्हणजे 7x आहे आणि बी आपण म्हणजे 9y असं मानणार आहोत. आता बघा ए क्यूब म्हणजे 7x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू गुणिले ए वर्ग म्हणजे 7x कंसाचा वर्ग गुणिले बी म्हणजे 9y ते तसंच लिहायचं 9y अधिक 3 पुन्हा 3ला 3 गुणिले ए म्हणजे 7x गुणिले बीचा वर्ग आहे म्हणजे बी किती आहे 9y कंसाचा वर्ग वजा पुन्हा बीचा घन म्हणजे कितीचा घन 9y कंसाचा घन. आता पुढे बघूया. बरोबर 7चा घन किती येतो 7 7 49 49 गुणिले 7 म्हणजे 343 x घन वजा 3 तसंच लिहून घेऊया गुणिले 7चा वर्ग येतो 7 7 49 xचा वर्ग येतो x वर्ग गुणिले 9y अधिक पुन्हा इथे 3 असंच लिहून घेऊया 3 गुणिले 7x इंटू आता 9चा वर्ग करायचा 9 81 yचा वर्ग y वर्ग वजा 9चा पुन्हा घन 9 81 आणि गुणिले 9 म्हणजे 729 आणि yचा घन y घन. आता आपण काय करायचं आता उरलेला हा जो गुणाकार आहे तो गुणाकार आता आपण करून घ्यायचे. हे दोन गुणाकार आपल्याला आता करायचे आहेत. पुढचा गुणाकार बघूया. 343 x घन आहे तसं लिहिलं. आता याचा गुणाकार करूया. 3 गुणिले 49 गुणिले 9. आता आपण लहान संख्यांचा आधी गुणाकार करूया. 3 गुणिले 9 3 9 27 y गुणिले 49 x वर्ग अधिक इथं पण लहान संख्येचा गुणाकार करूया. 3 गुणिले 7 आधी करूया. 7 त्रिक 21 x गुणिले 81 y वर्ग वजा हे 729 आहे असं लिहूया 729 y चा घन. आता पुन्हा बघूया 343 x वर्ग वजा आता आपण 27 गुणिले 49 यांचा गुणाकार करूया. तो गुणाकार येतो 1323 आणि इथं आहे x वर्ग ते पहिल्यांदा लिहूया x वर्ग नंतर इथं आहे राहिला y तो इथं y लिहूया अधिक 21 आणि 81चा आपण गुणाकार करायचा आहे कच्च्यामध्ये. तो त्यांचा गुणाकार येतो 1701 राहिला का इथं x राहिला आणि इथं राहिला y वर्ग तो इथं लिहून घ्यायचं xy वर्ग वजा हे 729 आहे तसं लिहून घेऊया 729 y चा घन. हे आहे उत्तर. दुसरं गणित बघूया आपण आता. 2p वजा 1/2p कंसाचा घन म्हणजेच 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. पहिल्यांदा सूत्र लिहूया. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सूत्र लिहून घेतलं. पुन्हा त्याच्या खाली गणित लिहूया. 2p वजा 1/2p कंसाचा घन बरोबर. आता या ठिकाणी a आहे तो 2p आहे आणि b आहे तो 1/2p आहे हे लक्षात ठेवा.
सुरुवातीला ए घन आहे. ए घन म्हणजे ए काय आहे या ठिकाणी 2p आहे बघा. 2p घन वजा हे 3 आहे तसं लिहूया. 3 गुणिले ए वर्ग. ए वर्ग म्हणजे 2p कंसाचा वर्ग गुणिले गुणिले फक्त बी आहे. बी तर काय आहे 1/2p. 1/2p परत गुणिले अधिक हे अधिक या ठिकाणी लिहिलं. 3 लिहायचं पुन्हा गुणिले ए. ए आहे तसा लिहायचा म्हणजे 2p आहे तसं लिहिलं गुणिले बी वर्ग आहे. बी वर्ग म्हणजे 1/2p कंसाचा वर्ग. 1/2p कंसाचा वर्ग लिहा वजा पुन्हा बीचा बघा. बीचा घन आहे म्हणजे बी आहे 1/2p आणि कंसाचा या ठिकाणी घन आहे. आता आपण सोडूया पुढचं गणित. 2चा घन येतो 8. पीचा घन येतो p घन वजा हे 3 आहे तसं लिहूया आपण गुणिले 2चा वर्ग आहे 4. पीचा वर्ग आहे p वर्ग गुणिले 1/2p आहे तसं लिहायचं अधिक. आता हे आपण तसं केलं तसंच हे सोडवायचं. 3 आपण आहे तसं पुन्हा लिहून घेऊया. 3 गुणिले 2p आहे तसं लिहून घेऊया आणि आता आपण हा कंस सोडूया. 1चा वर्ग 1च लिहायचा. 2चा वर्ग येतो 4. पीचा वर्ग येतो p वर्ग वजा 1चा घन येतो 1च. 2चा घन येतो 8 आणि pचा घन येतो p घन. इथंपर्यंत समजलं. आता पुढे काय करायचं बघा. 8p घन मी आहे तसं लिहितो. 8p घन वजा आता आपण काय करूया बघा. आता 3 आहे हे 3च्या छेदात 1 असतो. 4p वर्ग आहे ह्याच्याही छेदात 1 असतो. इथं 3 आहे ह्याच्याही छेदात 1 असतो. 2pच्या पण छेदात 1 असतो. हे लक्षात ठेवा. आता आपण काय करायचं आहे अंश आणि छेद यांचा संबंध येतो का बघायचं आणि भागाकार करायचा आहे. इथं 3 आहे छेदात 3 आहे का नाही. इथं 4 आहे छेदात इथं 2 आहे म्हणजे 2च्या पाड्यात 4 आहे. 2ने भाग लावून टाकू. 4 1 4 बे 1 बे बे 2 4. आता इथं 2 आला. आता पुढे बघा इथं छेदात काही राहिलं नाही. 1 राहिलं आहे फक्त. 1 तर छेदात असतोच. आता अंशाचा विचार करा. इथं 3 आहे इथं 2 आहे इथं p वर्ग आहे इथं 1 आहे पण इथं छेदात अंक उरला नाही पण अक्षर उरलेलं आहे म्हणजे एकच p आहे. इथला 1p आणि ह्या इथं डबल p आहे म्हणजे p गुणले p आहे. त्यातला 1p कॅन्सल होतो म्हणजे वरचा आपण 2 कॅन्सल करू राहिला एकच p. म्हणजे इथं काय काय उरलं बघा. इथं 3 उरलं इथं 2 उरलं इथं 1 उरला. ह्यांचा गुणाकार 3 2 6 6 1 6. पुन्हा अक्षर काय उरलं का बघा इथं वरती. हां इथं अक्षर उरलं p. तिथं p आपण लिहून टाकू अधिक. हे तर इथं संपलं. पुढे बघा. पुढे इथं 3ने भाग जात नाही. 2ने बघा 4ला भाग जातो. बे 2 4 इथं 2 आलं. आता इथं सिंगल p वरती आहे आणि इथं मात्र डबल p आहे. तर सिंगल p मधला 1 p कॅन्सल झाला. ह्या दोन्हीमधला 1 p कॅन्सल झाला. उरला फक्त एकच p. आता वरती काय उरले सांगा. 3 गुणले 1 म्हणजे 3 1 3. छेदात काय उरलं बघा. इथं 1 आहे इथं 1 आहे इथं 2 आहेत आणि इथं p आहे म्हणजे काय राहिलं बघा 2p. छेदात राहिला 2p अधिक आता उरलेलं अधिक नाही आहे वजा इथं 1/8p घन. 1/8p घन म्हणजे हे उत्तर आलं 8p घन वजा 6p अधिक 3/2p वजा 1/8p घन. अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सराव संच 5.3 शिकणार आहोत. पहिलं गणित बघूया. 7x वजा 9y कंसाचा घन 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. सुरुवातीला आपण सूत्र लिहूया. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. पुन्हा ते गणित खाली लिहून घेऊया. 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. चला आता ए क्यूब इथं ए म्हणजे 7x आहे आणि बी आपण म्हणजे 9y आपण असं मानणार आहोत. आता बघा
ए क्यूब म्हणजे 7x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू गुणिले ए वर्ग म्हणजे 7x कंसाचा वर्ग गुणिले बी म्हणजे 9y, ते तसंच लिहायचं 9y अधिक 3 पुन्हा 3 लिहा 3 गुणिले ए म्हणजे 7x गुणिले बीचा वर्ग आहे म्हणजे बी किती आहे 9y कंसाचा वर्ग वजा पुन्हा बीचा घन म्हणजे कितीचा घन 9y कंसाचा घन. आता पुढे बघूया बरोबर 7चा घन किती येतो 7 7 49 49 गुणिले 7 म्हणजे 343 x घन वजा 3 तसंच लिहून घेऊया गुणिले 7चा वर्ग येतो 7 7 49 x चा वर्ग येतो x वर्ग गुणिले 9y अधिक पुन्हा इथे 3 असंच लिहून घेऊया 3 गुणिले 7x इंटू आता 9चा वर्ग करायचा 9 81 yचा वर्ग y वर्ग वजा 9चा पुन्हा घन 9 81 आणि गुणिले 9 म्हणजे 729 आणि yचा घन y घन. आता आपण काय करायचं आता उरलेला हा जो गुणाकार आहे तो गुणाकार आता आपण करून घ्यायचे. हे 2 गुणाकार आपल्याला आता करायचे आहेत. पुढचा गुणाकार बघूया 343 x घन आहे तसं लिहिलं. आता याचा गुणाकार करूया 3 गुणिले 49 गुणिले 9. आता आपण लहान संख्यांचा आधी गुणाकार करूया 3 गुणिले 9 3 9 27 y गुणिले 49 x वर्ग अधिक इथं पण लहान संख्येचा गुणाकार करूया 3 गुणिले 7 आधी करूया 7 त्रिक 21 x गुणिले 81 y वर्ग वजा हे 729 आहे असं लिहूया 729 y चा घन. आता पुन्हा बघूया 343 x वर्ग वजा आता आपण 27 गुणिले 49 यांचा गुणाकार करूया. तो गुणाकार येतो 1323 इथं आहे x वर्ग ते पहिल्यांदा लिहूया x वर्ग नंतर इथं आहे राहिला y तो इथं y लिहूया अधिक 21 आणि 81चा आपण गुणाकार करायचा आहे कच्च्यामध्ये तो त्यांचा गुणाकार येतो 1701 राहिला का इथं x राहिला आणि इथं राहिला y वर्ग तो इथं लिहून घ्यायचं xy वर्ग वजा हे 729 आहे तसं लिहून घेऊया 729 y चा घन. हे आहे उत्तर.